भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील सप्तम खंड चालू आहे आणि या 7व्या खंडातील भाग 3 आपण पाहतो. भाग 3मधील चॅप्टर आहे 8 बुद्ध भक्ती. तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सदाम्म देसना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समो तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 1494 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टर 8 बुद्ध भक्ती. ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती. त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात दंग होते. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. त्यावेळी ईशिदत्त आणि पूर्ण ह्या नावाचे 2 राजा अधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते. त्यांना असे कळले की पुष्कळसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात दंग आहेत. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. तेव्हा ईशिदत्त आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्याला सांगितले, जेव्हा भगवान अरहत सम्यक संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव. 2-3 दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केली. नंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने ईशिदत्त आणि पूर्ण ह्यांना सांगितले, भगवान अरहत सम्यक संबुद्ध येत आहेत. आपल्याला जे काही करायचे आहे ते तुम्ही करावे, करावयाचे असेल ते करावे. तेव्हा ईशिदत्त आणि पूर्ण हे राज अधिकारी तथागतांना समोर गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागताच्या मागून पावले टाकीत चालू लागले. नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले. ईशिदत्त व पूर्ण ह्यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले. बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण कौशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले याचे मला वाईट वाटले. भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कौशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो, दुःखी झालो. भगवान, आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कौशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत, नव्हे गेलेही, तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो. भगवान, पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही की ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेलेही. तेव्हा
तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो. पण भगवान आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला घेणार आणि ते तसे निघाले, तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमचे हृदय उचंबळून आली की तथागत आमच्या जवळ आले. आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत, तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला. नंतर तथागताच्या काशी ते वज्जी ते मल्लादेश आणि मल्लादेश ते कौशलपर्यंतच्या संचाराचे तसे वर्णन ते म्हणाले. पण भगवान जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले, तेव्हा तथागत आमच्या अगदी समीपी येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमचे हृदय उचंबळून आले. जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवन विहारात वस्तीला राहिले आहेत, तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत ह्याचा आम्हाला आनंद होऊन आमचे हृदय उचंबळून आले. अशा प्रकारे तथागताची भक्ती या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेले आहे. भगवान बुद्धाविषयी काय त्यांचे म्हणणं होतं. आता अष्टमखंड, या अष्टखंडामध्ये त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे तथागत भगवान बुद्धाचं व्यक्तिमत्व कसं होतं त्याचं वर्णन आहे. भाग पहिला त्यांचे व्यक्तिमत्व, भाग दुसरा आहे त्यांचे मानवता, भाग तिसरा आहे त्यांची आवड नावड. म्हणजे तथागताला काय आवडत होतं आणि काय आवडत नव्हतं आणि त्यांची मानवता. तर आजच्या भागाला याच्यामध्ये पहिला जो भाग पहिला आहे अष्टखंडामधील 8व्या खंडामधील भाग पहिला त्यांचे व्यक्तिमत्व. चॅप्टर 1 त्यांची देहाकृती. तथागत भगवान बुद्धाची वर्णन देहाकृती कशा प्रकारची होती, बुटके होते का, उंच होते का, काळे होते का, गोरे होते का, याचं वर्णन या त्यांची देहाकृतीमध्ये आपण पाहणार आहोत. त्यांच्या सर्वत्र वर्णनावरून असे कळते की तथागत हे एक आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते. म्हणजे इतर पुरुषापेक्षा ते दिसण्याला आकर्षक होते, सुंदर होते. त्यांची देहाकृती ही स्वर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. तसं सोन्यासारखं चमकणारं एखादा पर्वत कसा चमकतो उन्हामध्ये सोन्यासारखा, तशा प्रकारचं त्यांची शरीर कांती होती. ते उंच आणि सुदृढ असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. म्हणजे ते उंच होते, ठेंगणे नव्हते आणि बावडीगिवडी चांगली सुदृढ होते, हडकुळे नव्हते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. त्यांच्याकडे पाहिले की पाहतच राहावं. बसलेला माणूस तथागताला पाहिलं तर तो उभा राहायचा आणि उभा असलेला माणूस लगेच तथागताच्या मागून चालू लागायचा. एवढं आकर्षण त्यांच्या शरीर कांतीमध्ये होतं. एकदा माणसाची नजर त्यांच्या कानावर गेली तर कानाकडेच पाहत राहणारा माणूस, एवढ्या सुंदर त्यांच्या अवयवाची रचना होती. त्यांचे अजान बाहू व सिंहागती, म्हणजे चालणं सिंह कसा चालतो एकदम रुबाबामध्ये, तशा प्रकारचे त्यांचे अजान बाहू आणि सिंहगती चालण्याची. त्यांचे वृषभ सम नेत्र, म्हणजे बैलाचे जे मोठे मोठे डोळे असतात तसे त्याचे वृषभ सम नेत्र, म्हणजे बैलाच्या डोळ्यासारखे टपोरीच्या टपोरी डोळे आणि स्वर्णकांती. आणि त्याची त्वचा जी होती ही पिवळी धमक सोन्यासारखी चमकणारी होती. त्यांची भरदार रुंद छाती सर्वांना आकर्षित करीत असे. म्हणजे शरीर रचना खूपच सुंदर होती. त्यांच्या भुवया, त्यांचे कपाळ, त्यांचे तोंड, त्यांचे डोळे, देह, हात पाय आणि त्यांची गती
त्यांचा जो जो देह विशेष कुणाच्या दृष्टी शपात येई त्या त्या अवयवावर दृष्टी खिळून जाईल. म्हणजे पायाकडे पाहिलं तर पायाकडेच पाहत राहील माणूस, एवढे सुंदर त्यांचे पायाची रचना होती. ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्या काळामध्ये, ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्याच्यावर त्यांच्या तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे. त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणारा मनुष्य खिळून उभा राही आणि जो उभा असे तो त्यांच्या मागे चालू लागे. जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही. एवढं आकर्षक त्यांची शरीर रचना तथागताची पाहिल्यावर माणसाला आकर्षित करत होती. जे त्याच्या दर्शनार्थ येत त्यापैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत, काही आदराने नतमस्तक होत, काही स्नेहार्द शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत, कोणी आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे. सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत. त्यांची वाणी अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे त्यांचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे. त्यांचा स्वर ऐकणाऱ्यास आश्वासना पूर्ण वाटे आणि त्यांचे रूप पाहणाऱ्यास पूज्य भाव वाटे. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची हृदय देवता होण्यासही पुरेसे होते. जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोते सहज जमत असत. तथागताने एक शब्द काढला की लोक तिथं फडाफडाफड कोणाला बोलवायचं काम पडायचं काम नसे, लोक जमा होत होते. भगवान बुद्ध जिथं थांबले तिथं हे काय बोलत ह्याला विशेष महत्त्व नसे, पण ते बोलत तेव्हा ऐकणाऱ्याच्या भावना हेलावून जात आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे वळवली जात. श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या शब्दाचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे, एवढेच नव्हे तर ते मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होईल की तथागत सत्य सांगतात, खोटं सांगत नाही. त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांना, गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होईल. जेव्हा ते स्त्री पुरुषाबरोबर बोलत तेव्हा त्यांचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदरांची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित व हर्षभरित करीत असे. डाकू, अंगुलीमाल आणि आळवीचा नरमांस भक्षक ह्यांना धर्मदीक्षा देणे दुसऱ्या कोणाला साध्य झाले असते का? तर शक्यच नाही. राजा प्रसेनजित व राणी मल्लिका ह्यांचे एका शब्दाने सख्य करून देणे दुसऱ्या कोणाला जमले असते काय? कोणावर त्यांचा प्रभाव एकदा पडला की तो त्याचा कायमचा अंकित होत असे. इतके त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. उद्या परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल कोई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल
कोई रे तेरा मांगल मेरा मांगल सबका मंगल होई रे. सर्व सबस्क्राईब मित्र तसेच सर्व श्रोते वृंद, बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका सर्वांना साष्टांग जय भीम. बंधू भगिनींनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथावरील व्हिडिओ आपण रोजचा एक व्हिडिओ टाकत असतो. गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलवर हे तथागताचे ग्रंथावरील व्हिडिओ मी टाकत असतो. आपण सर्व त्याला लाईक सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा करतो. भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रसार वेगवेगळ्या मार्गाने करत असताना एक छोटंसं पाऊल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून धम्मप्रसार धम्माचं कार्य, तथागताचा विचार प्रत्येक मानवी माणसाकडे, जातीकडे नाही, सर्व मानवजातीच्या हिताचा असल्यामुळे सर्वाला त्याचा फायदा हो, त्यांचं कल्याण हो, त्यांचं मंगल हो, या उद्देशानं हे कोण्या जाती धर्मासाठी व्हिडिओ नसून सर्व मानवजातीच्या हितासाठी व्हिडिओ टाकत असतो. तर पुन्हा एकदा सर्वांचं मंगल हो. आपण सर्वांनी या गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं आणि इतरांनासुद्धा आपण ते शेअर करावे, सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.